नमस्कार मित्रांनो, मी मयूर कालेकर. आज आपण पाहणार आहोत घरबसल्या पी-एफ अकाउंट म्हणजेच प्रोव्हिडंट फंड अकाउंटमध्ये के-वाय-सी कसं अपडेट करायचं ते. खरं तर खूप लोकांना पी-एफ अकाउंटमध्ये के-वाय-सी अपडेट करणं म्हणजे मोठं काम वाटतं. पण खरं सांगतो हे काम तुम्ही घरबसल्या मोबाईलवर सुद्धा करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला युनिफाय पोर्टल मेंबर epfindia.government.in या वेबसाईटवरती यायचं. हे वेबसाईटची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल, जेणेकरून तुम्हाला के-वाय-सी लवकरात लवकर अपडेट करता येईल. चला तर सर्वात प्रथम आपण इथं यावं. इथे पहा तुमचा जो यू-ए-एन नंबर असतो तो टाकायचा आहे आणि इथं जो तुमचा पासवर्ड आहे तो टाकायचा आहे पूर्णपणे. चला आपण पासवर्ड टाकूया. पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. जो काही तुमचा 8 अंकी पासवर्ड असेल तो पासवर्ड, आणि जर पासवर्ड तुम्ही विसरला असेल तर खाली फॉरगेट पासवर्ड इथे ऑप्शन आहे फॉरगेट पासवर्डचा, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता व चेंज करू शकता. चला आपण साइन इन करूया. साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ऑथेंटिकेशनचा ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे, जो की 6 डिजिटचा असेल. जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला होता त्या मोबाईलवरती तो ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला टाकायचा आहे तिथे. ओ-टी-पी टाकल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपवरती जाऊया. सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर लोडिंग येते. हे पहा असं येईल इथे. सर्वात प्रथम इथे तुमचं नाव येईल, तुमचा यू-एन नंबर येईल आणि त्यानंतर इथे सुद्धा सेम तशीच माहिती येईल. इथे होम बटन आहे, त्यानंतर व्ह्यू सेक्शन आहे, नंतर मॅनेज सेक्शन आहे. मॅनेज सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे पाहिजे तुम्हाला जॉईंट डिक्लेरेशन, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि के-वाय-सी दिलेलं ऑप्शन. के-वाय-सी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. के-वाय-सी ऑप्शन क्लिक केल्यानंतर तिथे आतमध्ये ऑप्शन येणार आहे, तुम्हाला तुमचं बँक अकाउंट लिंक करायचं. हे पहा इथे आलं आहे ॲड के-वाय-सी. ॲड के-वाय-सी, क्लिक ऑन के-वाय-सी डॉक्युमेंट टू ॲड. सगळे तुम्हाला बँक अकाउंट लिंक करायचं आहे, पॅन अकाउंट लिंक करायचं आहे, पासपोर्ट लिंक करायचं आहे. हे पहा इथे मी हे केलेलं आहे. माझा यू-एन नंबर आहे, त्याच्यानंतर जो डॉक्युमेंटचं पॅन दिला आहे, त्यानंतर नाव असणार आहे, ते डॉक्युमेंट कुठलं दिले ते असणार आहे. त्यानंतर इथे पाहायचं आहे तुमची जी कंपनी आहे ते एम्प्लॉयरचं नाव येणार आहे आणि स्टेटस पाहायचं आहे इथे अप्रूव्ह, म्हणजे हे पहिल्यांदा व्हेरीफाय करायला दिलं होतं, त्यानंतर व्हेरीफाय होऊन इथे अप्रूव्हल भेटलं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे इथे बँक अकाउंटवरती जायचं आहे. बँक अकाउंटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे पाहिजे नेम ॲज पर बँक अकाउंट, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटवरती असं सेम नाम पाहिजे जे नाव तुम्ही पी-एफ अकाउंट ओपन करताना होतं. त्यानंतर तुमचा इथे जो बँक अकाउंट नंबर असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट करायचं परत, आणि त्यानंतर बँकचा जो IFSC कोड असेल तो IFSC कोड तुम्हाला तिथे टाकायचा है. त्यानंतर खाली स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर पाहिजे इथे मैं अपने यूएन के साथ आधार को जोड़ने के लिए अपनी पहचान स्थापित करने के उद्देश्य से आधार नंबर प्रदान करने के लिए सहमती देता हूँ. म्हणजे इथे तुम्ही टिक मार्क जर केली तर त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आल्यानंतर तो ओ-टी-पी तुम्हाला एंटर करायचा आहे इथे. हे झालं पहिल्यांदा बँक अकाउंटचं. त्यानंतर तुम्हाला पॅनवरती यायचं आहे. पॅनवरती आल्यानंतर सेम इथे यायचं आहे पहा पॅन डिटेल्स. इथं पॅनवरती तुमचं सेम तसंच नाव पाहिजे. त्यानंतर जो पॅनचा जो डिजिट आहे 10 अंकाचा तुम्हाला पूर्णपणे इथे एंटर करायचा आहे. तो एंटर केल्यानंतर हे बघा पासपोर्ट खाली यायचं. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही टाकू शकता, जर पासपोर्ट नसेल तर टाकायची काही गरज नाही आहे. त्यानंतर बघा इथे टिक मार्क करायचं आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला एक आधार बेस ऑथेंटिकेशन एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला तुमची आयडेंटिटी द्यायची. आयडेंटिटी दिल्यानंतर हे बघा इथे यायचे. इथे आल्यानंतर इथे बघा के-वाय-सी पेंडिंग फॉर अप्रूव्हल इथे येणार. इथे तुमचं बँक अकाउंट येणार सेम बँक अकाउंट डिटेल्स आणि तुमचा पॅन नंबर जो तुम्ही दिला आहे तो इथे येणार. त्यानंतर जर रिजेक्ट जर ते झालं तर इथे लिहून येणार रिजेक्टेड झाले, आणि जर करंटली ॲक्टिव्ह जर के-वाय-सी असेल तर इथे येणार आणि अप्रूव्ह येणार, आणि व्हेरीफाय ऑनलाईन बाय बँक हे इथे पण येणार. म्हणजे जर तुम्ही पॅन अकाउंट दिलं आणि जर बँक अकाउंटचे डिटेल्स दिल्या तर इथे अप्रूव्ह येणार आणि व्हेरीफाय ऑनलाईन बाय बँक असं लिहून येणार इथे. आणि इथे जर के-वाय-सी आता जर आपण जर केलं तर त्यानंतर इथे येणार. तर मित्रांनो पहा किती सोपं आहे
आपल्या PF अकाउंटला KYC ॲड करणं. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व कमेंट व शेअर करायला विसरू नका.